नमस्कार. जर तुमच्या घरात गवारची भाजी खाऊन खाऊन कंटाळले तर हा रेसिपी एकदम बघून घ्या. एकदम कमी साहित्यामध्ये मी बनवलेले, कमी मसाले टाकून. तर जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर रोजा किचन ट्रिक्सला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला अनेक व्हिडिओ माझा पहिलेच बघायला भेटणार. तर बघा, मी गवार एकदम निवडून घेतलेले. त्याच्यानंतर आपण एक कढाई ठेवूया. तर बघा, कढाई ठेवून पहिलं शेंगदाणा भाजून घेऊया. चांगले शेंगदाणा भाजून घेतल्यानंतर आपण गवार पण भाजून घेऊया. तर बघा, एकदम मी कमी मसाले टाकलेले आहेत. तर तुम्हाला नक्की आवडणार, पोरांना पण नक्की आवडणार, कारण की टिफिनसाठी अजून शाळेत पोरासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. अजून आपण रात्रीचं जेवण पण बनवत असेल तर हा रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तर आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर, नाहीतर आपण रोटी बरोबर खाऊ शकते. तर बघा, आपण इथं भाजून घेतलेले गवार पण अजून त्याच्यानंतर आपण थोडेसे तेल टाकून परत कांदा पण भाजून घेऊया चांगले. तर बघा, कांदे पण भाजून घेतलेले. इथं मी गवार पण भाजून घेतले. थोडेसे पाणी टाकते, धुवून परत मी इथं ठेवते. तर बघा, मी आपले कांदे पण गोल्डन फ्राय झालेले. तर बघा, इथं मी चांगले कांदे पण भाजून घेते चांगले तेलात. मग आपल्याला इथं एक टमाटो पण ॲड करायचा, गवारची भाजी पण चांगलं धुवून ॲड करायचा. तर बघा, आपण गवारची भाजी पण ॲड करूया. त्याच्यानंतर चांगले मिक्स करूया. त्याच्यानंतर आपण टमॅटो पण टाकूया. एकदम छोटे टमाटो टाकू. त्याच्यानंतर आपण वाफाबरोबर शिजवूया. 5 मिनटं एकदम स्लो ठेवायचा गॅसचा. तर बघा, एकदम स्लो ठेवलेले मी. त्याच्यानंतर चांगले आपण मिक्स करून घेऊया. तर इथं मी लाल तिखट, हळद, अजून मीठ टाकलेले. तर तुम्ही पाहिजे तर तुम्ही अजून पण मसाले ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपण भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. त्याच्यानंतर आपण इथं चांगले वाफेबरोबर शिजलेले आपले भाजी चांगले. बघा, मी पाणीसुद्धा काही नाही टाकलेले, पण आता मी थोडेसे पाणी पण ॲड करणार आहे. तर बघा, मी थोडेसे पाणी ॲड केलेले. त्याच्यानंतर आपण गॅस एकदम स्लोवरच ठेवूया. त्याच्यामध्ये चांगले उकळी आले तर त्याच्यानंतर आपण चांगले मिक्स करून घेऊया. तर बघा, चांगले मिक्स करून घेते मी. परत झाकण लावून परत शिजवूया आपण. तर शिजल्यानंतर आपण एकदम झाकण लावून एकदम स्लो आचवर ठेवायचं आहे. गॅसचा एकदम स्लो ठेवायचं आहे, धीमी. तर बघा, चांगले आपले पाणी पण गेलेले. तर आपण मिक्स करून बघूया. मध्ये चेक करत राहा मित्रांनो, नाहीतर आपल्या भाजी खरपणार. त्याच्यानंतर आपण वाटलेले शेंगदाणे पण टाकूया. तर बघा, शेंगदाण्याचं वाटण पण टाकूया. चांगले मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण थोडंसं एकदम 5 ते 10 मिनटं चांगलं शिजून घेऊया झाकण लावून. तर बघा, चांगले मिक्स केल्यानंतर परत मी इथं झाकण लावून आता शिजवूया. बघा, वाफेबरोबर शिजवूया चांगले. एकदम आपले शिजलेले एकदम गवारची भाजी बघा, एकदम कसं सुक्का झालेले, एकदम सुकट झालेले एकदम. बघा, वरून आपले चांगले कोथिंबीर टाकूया. चांगले जास्त टाकूया कोथिंबीरचा. तर बघा, एकदम चांगले झालेले आपले गवारची भाजी. बघा, आता सर्व करूया. तुमच्या ऑफिससाठी, मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. नाहीतर आपण रात्री भाकरीबरोबर, रोटीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर एकदम खूप चांगले वाटणार हा रेसिपी. बघा, तुम्ही पण नक्की ट्राय करा मित्रांनो. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज सबस्क्राईब करा. अजून लाईक शेअर नक्की करा मित्रांनो. बघा, आपल्या गवारची भाजी एकदम बनवून रेडी झालेली आहे मित्रांनो. तर बघा, तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला. बघा मित्रांनो, तुम्ही